मित्रांनो, राज्यातील बचत गटातील महिलांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। राज्य शासनाने एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे। राज्यामध्ये राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी अजय धनगर, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलमध्ये। या योजनेबद्दलची माहिती या संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघूया। याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे, याच्यामध्ये अर्ज कसा भरायचा आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन, चारा, बांबू पिकासाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबतचे धोरण। मित्रांनो, राज्यात पशुधनासाठी राज्यात टंचाईचा कालावधीमध्ये चाराचा अपुरा साठा निर्माण होतो आणि या सर्वांवर कुठेतरी पर्याय निघावा, याप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याच्यामध्ये शासकीय जमीन 3 वर्षासाठी आणि बांबू पिकासाठी 10 वर्षासाठी भाडेपट्ट्याने महिला बचत गटात दिल्या जाणार आहे। शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासकीय पडीत जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल कलम 1966 मध्ये कलमनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आणि विधवा महिलांचा बचत गट तसेच ग्रामसंघ याच्यामध्ये पडीत जमिनी चारा लागवडीकरिता 3 वर्षाकरिता, बांबू लागवडीकरिता 10 वर्षाकरिता ₹1 दराने देण्यात आहे। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण ही योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये चारा, बांबू आणि अपारंपरिक ऊर्जा शोधासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी तसेच नर्सरी रोपे वाढवण्याची जागा या वर्गवारीतील शासकीय पडीत जमीन भाडे तत्वावरती देतील आणि अशा जमिनी निश्चित जिल्हाधिकारी माध्यमातून केली जाणार आहेत, तसंच तहसीलदार यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। याच्यामध्ये जमिनीची अशी काही नोंद असलेल्या या ॲग्रिकल्चर झोनमध्ये करण्यात आली आहे। एखाद्या प्रकल्पाकरिता संपादित झालेली तथापि अद्याप पडीत आहे अशा जमिनी प्रकल्प अधिकारी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अशा जमिनी चारा, बांबू, अपारंपरिक ऊर्जा शोधासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी नर्सरी उपलब्ध करता येईल। शेती महामंडळाच्या पडीत जमिनी अशा जमिनी ग्रामसभेची परवानगी घेऊन गायरान जमिनी याचप्रमाणे गाळपेर जमीन याचप्रमाणे MMRD, PMRDA, NMRDA सिडको जमिनी अशा प्रकारे ज्या जमिनी आहेत यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे। जमिनीची स्वतंत्र नोंद गाव नमुना क्रमांक 1 मध्ये जिल्ह्याच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे। याच्यामध्ये काही जमिनी गठीत करण्यात येतील। याच्यामध्ये प्राप्त इच्छुक बचत गट असतील त्यांच्याकडून अर्ज हा घेतला जाईल। याच्यामध्ये आता पात्रता नेमकी काय काय आहे ते आपण बघूया। जे चारा, बांबू, नर्सरी रोपे वाढवण्यासाठी जो कच्चा माल आहे त्याच्यामध्ये पहिली तर महिला बचत गट व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विधवा महिलांच्या बचत गटासाठी पात्रता असेल। त्यानंतर MSRLM या नोंदणीकृत याच्यामध्ये असावा। त्यानंतर बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी असावी। बचत गट हा बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे। त्याच्यामध्ये गट ग्रामसंघ वार्षिक उलाढाल ही 50,000 पेक्षा जास्त असावी। त्यानंतर पशुपालन किंवा शेतीचा पूर्वानुभव असणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विधवा महिला बचत गट, ग्रामसंघ किंवा बेरोजगारी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येईल। आता याच्यामध्ये प्रक्रिया नेमकी काय काय आहे, याच्यामध्ये चारा, बांबू, अपारंपरिक ऊर्जा शोधासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी नर्सरी रोपे वाढवण्यासाठी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत भाडेपट्ट्याने देण्यासाठी निवडीची प्रक्रिया करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आपण बघूया की चारा, अपारंपरिक ऊर्जा शोधासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी पिकासाठी व नर्सरी रोपे वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी भाडेतत्वावर घ्यायच्या आहेत त्याची स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्ध देऊन
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या बचत गट व अंतर्गत येणाऱ्या बचत गट तसेच ग्रामसंघाकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत व तालुकास्तरीय समिती सादर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये आता जमिनीची आपण अट बघूया की अट नेमकी काय काय आहे। शासकीय पडीत जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात येण्यासाठी अटी। आता अटी आणि शर्ती काय काय आहे की शासकीय पडीत जमीन ही केवळ निश्चित केलेल्या चारा, बांबू, अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी, नर्सरी रोपे वाढवण्यासाठी जागा वापरण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला चारा, नर्सरी, अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी प्रथम 3 वर्ष कालावधीसाठी तर बांबू पिकासाठी 10 वर्ष असेल 11 महिन्याचे नूतनीकरण करावे लागेल। त्यानंतर महिला बचत गट, ग्रामसंघ यांची कामगिरी समाधानकारक असल्यास तुम्हाला तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने कमाल मर्यादा ही वाढवण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय पडीत जमिनीच्या मालकी हक्काच्या शासनाचाच राहील। त्याच्यामध्ये त्या गटाचा 7/12 उतारावर इतर हक्कात चारा, बांबू, नर्सरी रोपे वाढवण्यासाठी जागा व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी उत्पादनासाठी भाडेपट्ट्याने अशी नोंद करण्यात येईल। आणि भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय पडीत जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी पक्के बांधकाम तुम्हाला करता येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी व तालुकास्तरीय समितीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे। याच्यामध्ये भाडेपट्ट्याने देण्यात मात्र दराने उदाहरणार्थ 1 रुपया प्रति वर्ष भाडे आकारले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी। त्यानंतर जो अर्ज करतो आहे तिथे पाण्याची नियोजन हा अर्जदारच बघेल। शासनाच्या निधीतून तुम्हाला उपलब्ध देता येईल व सदर लागणारा जो खर्च आहे संस्थेने त्याच्या स्वखर्चाच्या निधीतून करावा। कामासाठी शासनाकडून कोणताही अनुदान तुम्हाला देण्यात येणार नाही। महिला बचत गटांना, संस्थांना व जिल्हा नियोजन समिती, जिल्हा खनिज निधी यांच्या माध्यमातून नियमानुसार अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येईल व टंचाई परिस्थिती काळात तहसीलदार यांच्या समितीशिवाय चारा विक्री करता येणार नाही। उत्पन्नावर संपूर्ण अधिकार भाडेपट्टाधारकांचा राहील। चारा, बांबू, नर्सरी रोपे वाढवण्यासाठी व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडी व्यतिरिक्त इतर कारणासाठी केल्यास किंवा जमीन पोट भाड्याने दिल्यास किंवा सदर जमीन तारण ठेवल्यास भाडेपट्टा त्वरित तुम्हाला रद्द करण्यात येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी। त्यानंतर तुम्हाला दिला आहे की जमीन समतल करायची असल्यास अथवा जमिनीत कोणत्याही प्रकारची सुधारणा करायची असल्यास त्यासाठी समितीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून सदर जमिनीतून निघणारा माती, मुरुम, दगड इत्यादी खनिज वाहतुकीसाठी व विक्री करण्यासाठी प्रचलित नियमान्वये रॉयल्टी भरणे बंधनकारक राहील। चारा, बांबू लागवडीसाठी त्या क्षेत्रातील योग्य उत्पादन होऊ शकणाऱ्या केवळ कृषी विभागाने निर्धारित केलेल्या वाहनाची लागवड करावी। चारा उत्पादन झाल्यानंतर चाऱ्याची प्रथम गावातील शेतकऱ्यांना किंवा लगतच्या शेतकऱ्यांना तुम्ही विक्री करू शकता। त्यानंतर तुम्हाला एखाद्या गावातील एकूण शासकीय जमिनीच्या 25% जास्त जागा या योजनेखाली देण्यात येऊ नये। यापेक्षा जास्त जागा झाल्यास प्रस्ताव शासनाकडे पाठवून तुम्हाला शासनाची मान्यता घेण्यात येईल। त्याच्यामध्ये तुम्हाला या योजनेखाली भाडेपट्ट्याने दिलेली जी जमीन आहे कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा कोणताही खाजगी गोष्टीसाठी वापरण्यात बंधनकारक नाही। शासन तुम्हाला 15 दिवसाची पूर्व सूचना देऊन भाडेपट्टा संपुष्टात आणण्यास येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी। अशा प्रकारे नियम आणि अटी आहेत। जर तुम्हाला हा GR बघायचा असेल तर maharashtragovernment.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।